सांगितलाय लोळून नाचूया, नाटकं सांगायची नाहीत, गप गुमान यायचं. काय भारी पत्रिका आहे. इरा गप्प बस. मस्करी करायचा विषय का? अगं मस्करी नाही आई, मला खरंच आवडली यांची पत्रिका. हो, पण ते अक्षूला आवडेल का ती पत्रिका आणि त्यातलं लेखन? बाबा हो, ताईचा आवडण्याचा प्रश्न येतोच कुठे. ही त्यांची पत्रिका आहे ना, त्यांना जसं वाटलं तसं छापलं त्यांनी. बरं विद्या, ही मी कॅश काढून आणली. बर ही ठेव. हो बरं. अहो मी काय म्हणते, रीतीप्रमाणे आपल्याला जेवढं शक्य आहे ना तेवढं सोनं आणि आहेराचं करायचंच. हा आपण हो हो अर्थात. अगं मी सोनाराकडे जाऊन आलोय. मी अंगठीचं डिझाईन पण बघून आलोय. त्या अधिपतीरावांचं माप मिळालं ना की आपण अंगठी आणि चेन घेऊन येऊ. बाबा मी काय म्हणते, एवढं कशाला खर्चात पडायचं आपण? म्हणजे कमलसाठी बनवलेली अंगठी आहे ना आपल्याकडे. बरी आहेस ना तू इरा? काय बोलतीयस तू हे? अगं पण अंगठी नवीनच आहे ना, मग कशाला खर्च करायचा आपण? हे बघ, एकतर ती जुनी अंगठी आहे आणि दुसरं म्हणजे मोडलेल्या लग्नाची अंगठी आपण अधिपतींना देणार आहोत का? अहो आपण उद्याच जाऊन अंगठी घेऊन येऊया. हा हो बरं, हे तोपर्यंत पैसे तुम्ही कपाटात ठेवा. ही आपलं बोलते. चल वहिनी साहेब. अरे तुम्ही इथे? हा काम होतं तुमच्याकडं. माझ्याकडे? हा या ना, या आत या. नाही राहू दे. हे घ्या. हे काय? हे माहित नाही, द्यायला सांगितलं. कुणी? धाकले सरकारांनी. धाकले सरकारांनी? मी जातो, मला काम आहे जरा. ठीक. पर नाही येतोय. त्या उमा वहिनींचं आडनाव काय ग? शेडगे. हा अक्षू बाळा, किती उशीर केलास? हो ना. आणि हे काय तुझ्या हातात? अगं मलाच माहित नाही, पव्या दादांनी आणून दिलं. म्हणजे अगं बघ तरी. एक मिनिट. अगं बाई, सोनं? हे काय दिलं पवाय दादांनी तुला? पव्या दादांनी अधिपतींनी पाठवलं हे. हे बघ ना, ही अंगठी त्यांच्याच मापाची दिसतेय. म्हणजे त्यांचं सोनं त्यांनीच पाठवलं की काय? हे असं करायची ना त्यांना काहीच गरज नव्हती खरंच. आणि आपण आपल्या परीने देणारच होतो ना त्यांना अंगठीचे. अगं मी तर अंगठींच्या डिझाईन सुद्धा बघून आलो होतो. नाही बाबा, आपण आपल्या परीने जेवढं होतंय ना तेवढं करूया. हे नको आपल्याला, मी सांगते त्यांना. पव्या, ते मी दिलास का मास्तर बसने? हा एक मिनिट थांब, त्यांचाच फोन आला. ठेव ठेव ठेव, तुला करतो नंतर. हा मास्तर बोला. असं का केलं तुम्ही? मी काय केलं? तुम्हाला माहितीये तुम्ही काय केलं. अहो दिवसभरात 50 कामं करतोय आम्ही. त्यातलंच एक काम असेल ना सोनं पाठवणं. हा हा, मिळालं का तुम्हाला? मिळालं ना, म्हणूनच फोन केला मी तुम्हाला. का पाठवलंय तुम्ही ते? ऐका, चिडू नका, ते माझ्यासाठीच आहे. नाही नाही नाही, मी चिडले नाही अधिपती. मी फक्त एवढंच विचारते की तुम्ही सोनं का पाठवलंय. अक्षू इकडे मी बोलतो. अधिपतीराव नमस्कार, मी बोलतोय. हा बोला बाबा. हे बघा, रीतीप्रमाणे जे काही करायचंय ते आमच्या परीने आम्ही करतोय. आणि रीतीप्रमाणे तो आम्ही करायचा आहे आणि आम्हीच करणार. अहो बरोबर आहे मोठ्या मास्तरीन बाई, पण आता तुम्ही आणि आम्ही काही वेगळं आहे. अहो हो, पण तुम्ही आमचे होणारे जावई आहात ना. आम्ही तुमच्याकडून हे असं नाही घेऊ शकत हो. ते विषय बरोबर आहे की जावई होणार आहे, पण शेवटी मी तुमच्या मुलासारखाच आहे. मुलाचा एवढा हट्ट पुरला तर काय होते बरं? ते राहून दे तुमच्याकडे, लग्नात द्या म्हणत. हे बघा अधिपती, हा तुमच्या मनाचा मोठेपणा आहे, पण माफ करा आम्हाला. आम्ही नाही घेऊ शकणार हो हे. आणि आम्ही ऑलरेडी तुमच्यासाठी अंगठी आणि चेन बघून ठेवली आहे, त्यामुळे तुम्ही हे प्लीज घेऊन जा. हा घेणार घेऊ, पण आत्ता नाही, लग्नात मानानं. अहो पण आम्ही. ऐका मास्तरीन बाई, ऐका, आता ठरलं. आता उगाच ह्या गोष्टीवर चर्चा नको. काय मला बिले काम आहेत, मी ठेवू काय आता फोन? हा म्हणजे ठेवतोच आता. अधिपती बाई अगं
तुला किती चांगला नवरा मिळालाय. लग्नाआधी कोण करतं ग हे सगळं? आणि ते जर एवढं म्हणतायत तर घेऊ ना आपण हे. नाही इरा, आपण हे परत करायचं. आपली जर ऐपत नसेल त्यांच्या एवढं करायची तर आपण आपल्या ऐपतीनुसार करूया, पण हे परत करूया. सगळी कामं येळच्या येळी व्हायला पाहिजेत. आई, तू ती दागिन्यांची यादी केली होतीस ना? सांग काय काय. एक मोठं मंगळसूत्र, हा. एक बारकं मंगळसूत्र, हा. 3 हार, पाटल्या, बांगड्या, तोडे, पैंजण, 2 अंगठ्या, मासोळी, जोडवी आणि नथ. बरोबर, आमच्या डोसक्यात पण हीच यादी होती. एवढं सोनं कशाला? कशाला म्हणजे? घालायला. अगं तिनं एवढं सोनं तिच्या बाप जन्मात तरी बघितलं असेल का? तिची लायकी तर आहे का? दुर्गे, नीट बोल. तिची लायकी काढणारी तू ग कोण? गप बस की जरा. आमच्या घराण्याची होणारी सून आहे ती, म्हणून आम्ही तिला एवढं सोनं देणार आहोत. जा, सोनाराला फोन कर, आजच दागिने घेऊन टाकू. वय ताई, अक्षू, अगं भुवनेश्वरी मॅडम कडनं निरोप होता. व्याही भोजनासाठी कधी येतात विचारत होते. व्याही भोजन म्हणजे आपण सगळ्यांनी त्यांच्या घरी जायचं तेच ना? हो. अगं काय असतं, मुलाकडचे मुलीकडच्यांना ना लग्नाआधी जेवायला बोलवतात. का? कारण लग्नानंतर मुलीचे आई वडील मुलीकडे म्हणजेच मुलाकडे पाणी सुद्धा पित नाहीत म्हणून. ओ अच्छा. तुला केव्हा वेळ आहे म्हणजे तसं त्यांना कळवता येईल ना आपण केव्हा जातोय ते. मी आल्यावर बोलू आपण. अगं अक्षू, आता कुठे निघाली आहेस पण तू? हे अधिपतींना परत देतो. हा ठीक आहे, जा. बरं ऐक ना, त्या दागिनेवाल्याला घरी बोलवलेलं आहे. हा, तर ते चैन आणि अंगठी वगैरे ते सगळं डिझाईन घेऊन घरी येणार आहे दागिने घेऊन. तू एकदा बघून नीट निवड. हा, तुला आवडतं की नाही ते बघ. पण बाबा, अंगठी आणि चेन म्हणजे 50,000 तरी लागतील ना? अगं मी बँकेत आणतो ना. नाही नको, मी आणते बाबा. बरं, ए बघ आई, येताना ना अधिपतींच्या बोटाचं माप नक्की आठवणीने घेऊन ये. हो. आणि लवकर येशील ग. हो. उशीर नको करूस. हा, हो. हा अधिपती, आपण भेटू शकतो का? अक्षरांनी योग्य निर्णय घेतला. ज्यांचं होतं त्यांना ते परत पाठवलं. खरंय. आता ना आपण अगदी मानाने अंगठी आणि चेन देऊ त्यांना लग्नामध्ये, हो की नाही? काय एवढं अर्जंट बोलून घेतलं? हे द्यायला. आता आपलं ठरलंय ना, आता कशाला परत करायला तुम्ही? हे बघा अधिपती, खरंच सॉरी, पण आम्ही हे नाही घेऊ शकत. हा खोटेपणा नको प्लीज. काही नसतंय, आता तुम्ही मलाच देणार का नाही? हे बघा, आमची जेवढी ऐपत असेल त्यानुसार आम्ही करू. एक तर तुमच्या आई साहेबांपासून काही लपून राहत नाही, त्यांना सगळं कळतं. आणि सगळ्यात महत्वाचं, माझ्या आई बाबांची प्रतिमा मला त्यांच्या नजरेत उतरायला नकोय. प्लीज तुम्ही समजून घ्या ना, हे घ्या ना ठेवून. बरोबर आहे, पण तुम्हाला सगळ्यांनी त्रास होऊ नये म्हणता. तुम्ही हे करताय ह्याचा जास्त त्रास होतोय ना, पण मला घ्या ना हे ठेवून प्लीज. आणि हा, तुमच्या बोटाचं माप द्या, आम्ही अंगठी करतो. मास्तरीन बाई, तुम्ही आता मॅडम, या आपल्याकडच्या सगळ्या लेटेस्ट डिझाईन आहेत. असं करा, हे मोठं मंगळसूत्र, ती ठुशी, पाटल्या आणि असं करा, सगळंच राहू द्या सगळं. अगं ताई,
एवढं सोनं देणार तू तिला आणि ही एवढं मोठं मंगळसूत्र? या तुम्ही. हा येळ आहे तुला, सर माग. अगं ताई परी, तुला सांगितलं नव, तात्पुरती का होईना ती आपल्या घरची सून होणार आहे. त्यामुळे आमच्या घरच्या सूनला जो मान मिळायला हवा तो आम्ही तिला देणार. बाकी पुढचं पुढं बघू. अगं पर ताई काही बी म्हण बर का, तू शेवटी सिद्ध केलंस बर का, का डोसकं मोठं शिक्षण नाही. ते सिद्ध व्हायचंय अजून मम्मी. तिला जशी घरात आणली तशी बाहेर काढली का मग सिद्ध होईल का डोसकं तिला या घरातून बाहेर काढणं काय मोठं जिकरीचं काम नाही. तिला अधिपतींच्या मनातून बाहेर काढण्यासाठी आम्ही तिला घरात आणतोय. एकदा का ती अधिपतींच्या मनातून बाहेर गेली की तर मी तुझं रोज पाय धुवून पाणी पिल. हो ग, छान आहे ना. आणि ही विजेंदर, ही अंगठी आणि मला ना ही चेन आवडतीये. चांगली घसघशीत आहे हो. या सगळ्यासाठी पैसे पण घसघशीत द्यावे लागतील आपल्याला. तू नको काळजी करू, आम्ही बघू काय ते. ही छान आहे. कुठली अंगठी घेताय मग? हे बघा, या दोन पैकी कुठली तरी एक घेऊ आम्ही. माप एकदा कळलं ना की मग अंगठी फायनल करतो. अगं हिरा, अक्षू कुठपर्यंत पोहोचली बघ, फोन लावती. हो. चेन आणि ही अंगठी दोन्हीचे मिळून टोटल किती पैसे झाले सांगा. हो सांगतो. भुवे, काय झालं? बरं वाटत नाही का? काय नाही ग, हात पाय दुखायला लागले, जरा दमाय झालं. लई पत्रिका वाटल्या आज. तू जरा आरामच कर. एक एक कामं हाता वेगळी होत आहेत, हे चांगलंच आहे बघ. बरं, ते व्याई भोजनाचं काय ठरलं? हा, आम्ही आमंत्रण केलंय त्यांना, कळवतोय म्हणलेत. तू जरा लक्ष घाल. मी समजा करते बघ. ठीक, हा, तू नका काळजी करूस. बरं, मी काय म्हणते, जास्त अंग दुखते का? डॉक्टरला बोलूया, गोळी बिळी देईल तो. नाही नाही, बरं वाटतंय. काय वाटलं तर सांगू आम्ही तुला. तुझा आराम कर. अगं ए अक्षू, अगं ते व्याही भोजनाचं कसं करायचं? आपल्याला कळवावं लागेल ना त्यांना कधी जमतंय ते. अगं त्यांना लवकर कळवावं लागेल. मॅडम आपल्या फोनची वाट बघत असतील. ठीक आहे, तुम्ही कळवा त्यांना. आपण जाऊ द्या. उद्या नक्की ना? हो. हा, चालेल. अगं बाई, अहो आजींचा फोन आहे. हा. हॅलो. हा आजी बोला. हा, मी बरी आहे. तुम्ही कशा आहात? हो हो, चालू आहे ना. हो हो, खरं तर त्यासाठीच मॅडमना फोन करणार होते मी. उद्या जमतंय आम्हाला. तुम्हाला चालेल का उद्या? हा, बरं बरं, ठीक आहे, चालेल चालेल. हा, कळवा मला. हो हो हो. गुरुजींशी बोलून कळवते म्हणाल्या. म्हणजे आता जाताना काहीतरी न्यावं लागेल आपल्याला. हो, म्हणजे काय न्यावंच लागेल. सोन्याचं नाहीतर चांदीचं तरी न्यावंच लागेल. हो, काय ग, काय कशाचा शोध लावायला दिसाले का तुला त्याच्यात? नाही र, काही दिसना झालंय बघ. अरे चष्म्याचा नंबर वाढलाय वाटतं. जरा गुरुजींना फोन लावून दे की.
आता आणि गुरुजीकडे काय काम काढल्यास? व्याही भोजन करायचंय ना व त्याचा मुहूर्त काढायला ग. व्याही भोजन कसलं? अक्षराच्या घरच्यांना जेवायला बोलावायचंय. हा हा. त्याची शुभ येळ काढायची आहे. बघ जर नंबर शोध. दर हा नमस्कार नमस्कार. हा मी भुवनेश्वरीची आई बोलतेय. ओळखलं का? ओळखलं, सगळी ओळखतात. हा बरं बरं. हा काय ते नाही भुवनेश्वरीची जरा तब्येत बरी नाही म्हणून मीच फोन केला. हा हा काय नाही ते उद्या व्याही भोजन करायचं म्हणते. हा शुभ मुहूर्त आहे ना उद्या? बरं बरं. हा दुपारपर्यंत कधी बी चालेल ना? वय वय वय. हा बरं बरं धन्यवाद. आई साहेबांचं काय झालं? अरे दगदग झाली ना तिची थोडी कणकण वाटते. केव्हापासून मला काहीच माहित नाही. डॉक्टरला बोलू काय मी? मी विचारलं तिला पण नग म्हणली. हा जा पण आधी अक्षराला फोन लाव. अरे तिला कळवलं पाहिजे उद्या व्याही भोजनाला यायचंय ते. हा बोल तिच्याशी. तू बोल. मी आई साहेबांशी भेटून येतो. अहो मी काय म्हणते, उद्या शिकवणी रद्द करावी लागेल. मुलांच्या पालकांना तसं कळवावं लागेल आपल्याला. हो हो सांगितलंय. आई व्याही भोजनाला सगळं द्यावंच लागेल का? अगं हो मग रीतीनुसार व्याही भोजन म्हटलं ना की आहेर करावंच लागतं. हा अधिपती बोला. अधिपती नाही बाळा, मी आजी बोलते. आजी हा हा बोला ना बोला. उद्याचा मुहूर्त ठरलाय व्याही भोजनाचा. सांग घरच्यांना उद्या समध्याने यायचंय. आम्ही वाट बघतो बरं का? हो हो सांगते. येतो. ते नव आई साहेब, डॉक्टरला बोलवतो तुम्ही. न ग अधिपती, काय वाटलं तर आम्ही सांगू, उद्या बोलू. आणि तुम्ही आधी पाय चेपणं सोडा, आता बास झालं. तसं नाही हो, तुम्हाला लवकर बरं वाटाय पाहिजे म्हणताना म्हणले. होय ठीक आहेस ना ग तू? हो बरं बरं. ते व्याही भोजनाचं काय ठरलं? ठरलं की उद्याच येतात ते. मी लागते तयारीला. एकटी करत बसू नगस. चंचीला आणि दुर्गीला घे बरोबर, आणि आम्ही आहोतच. कशाला तुम्ही? कशाला तुम्ही आराम करा. तुम्ही दगदग करून घेऊ नका जा. आजी काय काम लागेल ते मला सांगतो. अरे तू नग काळजी करू, मी करते ना समजा. तू तर नाही बाई, आम्ही हातपाय वाट्यात घेऊन बसलोय. तुला 16 वरीस लागले ना? 16 वरीच नाही पण 16 हत्तीचं बळ आहे या म्हातारी. बाई माझी नग काळजी करते मी. हा आणि अधिपती, तुम्ही नवरदेव हायसा, तुम्ही काम बिम करत बसू नका. हा आणि त्यांना आणायला गाडी पाठवा उद्या, विसरू नका. पाय चेपणं सोडा होता. हा ते सगळं मी करतो. तुम्ही आधी डोळे मिटून पडा बरं. डोळे मिटा, डोळे मिटा. डोळे मिटा म्हणले तर डोळे मिटा. उद्याचा मुहूर्त ठरलाय. गो बाई उद्याचा? अहो म्हणजे सकाळी सकाळी जाऊनच आहेराचं सगळं आणावं लागेल आपल्याला. पण काय आणायचं? अगं काय आणायचं म्हणजे काय, आहेर आणि चांदीचा ग्लास किंवा फुलपात्र वगैरे देण्याची पद्धत आहे. हा बापरे आई, एवढं सगळं द्यावं लागेल? अगं ताई बापरे काय, त्यांनी आपल्याला इतकं दिलंय, मग आपण पण त्यांना द्यायला नको का काही? अगं इरा, आपली आणि त्यांची बरोबरीच नाहीये. आपण आपली पायरी पाहून वागलं पाहिजे ना. का असू दे ग अक्षू, एवढं तर करावंच लागेल ना. नाही पण मला नाही पटत आहे आई हे सगळं. अगं ह्यामध्ये 2 मुलांचं शिक्षण झालं असतं. ताई अगं तू आता शाळेची मालकीण होणार आहेस. मी तर म्हणते सगळ्या मुलांची शिक्षण फ्री मध्ये करून टाक. शिक्षिका आहे मीरा, मालकीण होण्यामध्ये मला काही रस नाही. पण निर्णय तर घेऊ शकतेस ना मुलांच्या आणि शाळेच्या हिताचे. बाबा तीच तर इच्छा आहे माझी. इच्छा आहे ना, मग झालं. इच्छा तिथे मार्ग. अहो सकाळी सकाळी जाऊन आपल्याला सगळं आणावंच लागेल. ते
तुम्ही पैसे ठेवलेत ना? हो आहेत. आणि ताईचं डेबिट कार्ड पण आहे. आणि गरज पडली ना तर एखादी एफडी मोडू, पण आपल्याकडून काही कमी नको पडायला. नाही बाबा, FD मोडायची गरज नाही पडणार. अगं गरज पडली तर. अहो मी काय म्हणते, अजून वेळ गेलेली नाही, दुकानं बंद झाली नसतील. आपण आहेराचं आत्ताच घेऊन येऊया का? हो चालेल ना. हा मी पण येते. नाही नाही तू नको ग, तू घरी राहा, आराम कर. आम्ही जाऊन घेऊन येतो. इरा आहे ना माझ्यासोबत. इरा चल बरं तू ये. हा बरं अक्षय, सगळं नीट आहे ना माझं? हा ऐक ना, आम्ही येईपर्यंत थोडं इथलं आवरून घेशील का? चल इरा चल चल.